निकष आणि अटी या दोन शब्दांवरून शेतकऱ्यांमध्ये वाढत चाललेला संताप आता दूर करण्यासाठी सरकारने 10,000 रुपयांच्या मदतीच्या शासन निर्णयामध्ये महत्त्वाचे बदल केलेत। आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याची माहिती देण्यात आली आणि शुद्धीपत्रकही जाहीर करण्यात आलं। नव्या निकषांनुसार 10 लाख रुपयांपर्यंत कमी किमतीची चारचाकी गाडी किंवा 20,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना देखील कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। काल संध्याकाळी सुकाणू समिती आणि मंत्री गटाच्या बैठकीमध्ये निकष आणि अटींवरून जोरदार खडाखडी झाली आणि त्यानंतर शेतकरी नेत्यांनी जुन्या अध्यादेशाची होळी देखील केली होती। तर 10,000च्या मदतीसाठी आधीचे निकष काय होते आणि आता बदललेले निकष काय आहेत? आधी होते चारचाकी गाडीवाल्यांना कर्ज मिळणार नाही, आता नियम बदललाय, तो म्हणजे 10 लाखांच्या आतील गाड्यांना हे कर्ज उपलब्ध असेल। सरकारी नोकरदारांना कर्ज मिळणार नाही, मात्र आता 20,000पर्यंत ज्यांचा पगार आहे त्या सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांना ही मदत मिळणार आहे। पंचायत समिती सदस्यांना कर्ज मिळणार नव्हतं, मात्र पंचायत समिती सदस्यांना देखील आता कर्ज मिळणार आहे। सहकारी बँकांच्या सदस्यांना कर्ज मिळणार नव्हतं, अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना वगळून सदस्यांना हे कर्ज उपलब्ध होईल।